विष्णुवर्धन पाटील साहेबांचा निर्णय झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यायचा. मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश 7 तारखेला सकाळी 10 वाजता इंदापूरला होईल. मदन भोसले यांची तुम्ही भेट घेतली होती. मदन भोसले तुमच्या आपल्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत? सातारा जिल्ह्यातले पण संपर्कात आहेत आणि बाहेरचेही संपर्कात. मदन भोसले यांची आपण भेट घेतली होती, तर मदन भोसले आपल्याकडे येण्यास इच्छुक आहेत का? नाही, तशी पक्षाच्या प्रवेशाविषयी त्यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. ती एक सदिच्छा भेट होती, त्यावेळी मी सांगितलं आणि आजही सांगतो त्यांचा काही पक्षप्रवेशाची चर्चा आम्ही केलेली नाही. सातारमध्ये अमित कदम यांनी पण इच्छा व्यक्त केली की आपल्यातून उभं राहायचं म्हणजे उमेदवार म्हणून, आणि दीपक पवार पण आपल्याकडे आहेत असं मी ऐकलं. अमित कदमांची इच्छा आहे, पण माझी त्यांची भेट झालेली नाही. आणि इच्छा व्यक्त करणं काही गुन्हा नाही आहे. इच्छा व्यक्त करणं आणि उभं राहण्याचं ॲस्पिरेशन्स प्रत्येकाला असणं स्वाभाविक आहे. त्यांनी पक्षाकडे अर्ज केला असेल तर त्यांचा इंटरव्ह्यू देखील होईल. वाढेल. साहेब, इलेक्शनच्या तोंडावर आता योजनांचा मोठा पाऊस पडतोय, एकंदरीत आपण या सगळ्यांकडे कशा दृष्टीने बघतो? जे द्यायचंच नाही ते जाहीर करायला काय बिघडते, असा हा प्रकार आहे. त्यामुळं एक 7-8 दिवसात आचारसंहिता येईल आणि एकेका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 56 विषय जर घेऊन मंत्रिमंडळ निर्णय घेत असेल आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूने रिझर्व्ह बँकेला पत्र देत असेल की आम्हाला 1.25 लाख कोटी रुपयाचं अतिरिक्त कर्ज पाहिजे आणि आठवड्याला 5-6 हजार कोटी रुपये आम्हाला खर्च करायचे, तर काय परिस्थिती राज्याची आहे हे तुमच्या लक्षात येत असेल. मतासाठी हे जणू काय महाराष्ट्र राज्य गहाण ठेवत आहेत काय? महाराष्ट्र राज्य गहाण ठेवण्याचाच कार्यक्रम चालू आहे. मला माझी लाडकी खुर्ची पाहिजे, बाकी सगळं राज्याचं काय होतंय, भवितव्य काय होतं याच्याशी काही देणं घेणं नाही, अशी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची प्रवृत्ती दिसते. ते मी ऐकलं. पोलिसांनी खरं म्हणजे आवश्यक त्या काळज्या घेणं आवश्यक आहे. ती जी मंत्रालयात ती जाळी आहे, ती जाळी लावली आहे, ती उड्या मारू नये लोकांनी म्हणून लावलेली आहे, पण आंदोलन करण्यासाठी ती जाळी नाही आहे. त्याचा दुरुपयोग होतोय असं मला वाटतं. आणि जिरवाळ साहेबांनी त्यांची भूमिका राज्य सरकारकडे व्यक्त, ते सरकारमध्ये आहेत, सरकारच्या बाजूने, सरकार ते म्हणतील तसे वागतील. विधानसभेचे ते उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सरकारला ठणकावून सांगितलं तरी त्यांची बाजू सरकार ऐकून घेणार असेल असं मला वाटते. पण तिकडूनही निराशा पदरी आल्यामुळे कदाचित त्यांनी असा निराश होऊन उडी मारलेली असावी. महाविकास आघाडीकडे साताऱ्यातल्या किती विधानसभा मतदारसंघ राहतील? नाही, ते आता महाविकास आघाडी चर्चा चालू आहे. ती चर्चा अंतिम झाल्यावर आम्ही सांगू. वाई आणि फलटण मध्ये काय आहेत का ते? वाई आणि फलटण मध्ये दोन्ही आमदार तिकडे गेलेत ना, तिथं कुठला बघितलं आहेत? 1-2-3 चेहरे आहेत दोन्हीकडे. आपल्या मुलाखती कधी होणार? 5, 6, 7 या 3 दिवस पवारसाहेब स्वतः पुण्यात बसणार आहेत. 7ला इंदापूरचा कार्यक्रम 1-2-2.5 तासाचा असेल, त्यानंतर लगेच बसतील. त्यामुळं या 3 दिवसात बरेचसे विभाग महाराष्ट्रातले पवारसाहेब स्वतः बसून मुलाखती घेणार आहेत. साहेब, आपल्या पक्षामध्ये आता बरेच जण येण्यासाठी इच्छुक आहेत, काही जणांचे आता पक्षप्रवेश होत आहेत. या सगळ्या झालेल्या सगळ्या घडामोडींमध्ये आपण कायमच त्यांच्या सोबत होतात. तुमचा नियम निकष काही लावणार आहेत का? असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद लोकसभेत पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना दिलेला आहे आणि आज आम्हाला लोकसभेच्या विजयानंतर पुन्हा जनतेतून चांगला प्रतिसाद आहे. फक्त प्रत्येक मतदारसंघात आमचे निष्ठावंत लोक आणि निवडून येण्याची क्षमता हे जर एकत्रित असतील तर त्यांना पहिली प्रायोरिटी आहे. शेवटी निवडणुका ह्या निवडून येण्यासाठी लढवायच्या असतात, पराभव होण्यासाठी नाही. त्यामुळे जास्तीत जास्त जागांवर निवडणूक विजयी कशी होईल
हे बघण्याचं काम आम्ही करतोय. साताऱ्यात आता दोन्ही राज्य एकत्र आहेत. लोकसभेला देखील उदयनराजे निवडून आले. तुम्हाला आता कसं आव्हान वाटतं? मला सातारचा तर अजून आत्ताच आलोय मी, थोडासा अभ्यास करून सांगतो नंतर. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते रामराजे तुतारी फुकण्याची तयारीत आहे. मला माहिती, तुम्हीच मला सांगता ही बातमी.